चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो. व्यवहारामध्ये एमओयू का करावा हा प्रश्न सर्वांसमोर आहे, परंतु जर एमओयू केला तर त्याचे काय फायदे आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे. एमओयू मध्ये व्यवहारातील ज्या काही अटी शर्ती असतात त्या आधीच स्पष्ट होतात. म्हणजेच जर समजा एखाद्याला जमीन विकत घ्यायची असेल तर जमिनीचे टायटल जे आहे ते व्हेरिफिकेशन करावे लागते. तर यासाठी लागणारा वेळ, तसेच जमिनीचा व्यवहार जो ठरलेला आहे त्या संदर्भात काही टोकन रक्कम दिलेली असेल तर, तसेच कागदपत्रांची पूर्तता कोण करून देणार आहे, जमिनीच्या बाबत काही जर वाद निर्माण होत असतील तर त्याची पूर्तता कोण करून देणार आहे, अशा अनेक बाबी यामध्ये स्पष्ट. तसेच एमओयू मुळे दोन्ही पक्षांचा हित संबंध हा सुरक्षित राहतो. म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीने व्यवहारासाठी पैसे दिले तर त्याचे पैसे सुरक्षित राहतात आणि दुसऱ्याची जमीन ही सुरक्षित राहते. आणि जर अटी आणि शर्तींचा जर उल्लंघन होत असेल तर तसा दावा देखील कोर्टामध्ये लावता येतो आणि एमओयू हा कायदेशीर पुरावा धरला जातो. त्याचप्रमाणे आगाऊ रक्कम जी आहे ती सुरक्षित राहते. म्हणजेच एमओयू मध्ये जी रक्कम दिलेली आहे जर व्यवहार पूर्ण होत नसेल तर ती परत करावी किंवा व्याजासह परत करू नये, अशा अनेक बाबी त्याच्यामध्ये असू शकतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी जमीन तुम्ही खरेदी करणार आहात आणि त्या संदर्भात जे काही कागदपत्रे आहेत त्यांना तपासून घेण्यासाठी, टायटल क्लिअर करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे एमओयू केल्यामुळे तुम्हाला वेळ येथे मिळतो. जर एमओयू केला तर येथे फसवणूक ही टळते. म्हणजेच प्रॉपर्टी तुम्ही घेणार आहात ती प्रॉपर्टी दुसऱ्याला विकता कामा नये किंवा विकण्याचे वचन देता कामा नये किंवा दुसऱ्यांकडनं इसार रक्कम घेता कामा नये, अशा अनेक बाबी येथे असतात. ज्या प्रॉपर्टीचा व्यवहार केलेला आहे त्या प्रॉपर्टी संदर्भात त्या पक्षाला विरुद्ध पक्षासोबत बाइंडिंग राहणं गरजेचं असतं, कारण येथे कायदेशीर पद्धतीने एमओयू झालेला असतो. महत्वाचं म्हणजे नोंदणीपूर्वीच कायदेशीर रोडमॅप त्या व्यवहारासंदर्भात ठरलेला असतो. म्हणजेच येथे पैशाचं, त्याचप्रमाणे प्रॉपर्टीचे, तसेच कागदपत्रांचे किंवा टायटलचे अशा अनेक बाबी. एमओयू मुळे प्रॉपर्टीचे हक्क देखील त्या व्यक्तीचे निश्चित होतात. म्हणजेच ज्याच्या सोबत एमओयू केलेला आहे तो व्यक्ती इतरांना पुन्हा एमओयू करून देऊ शकत नाही किंवा आश्वासन देऊ शकत नाही. तो व्यक्ती ज्याच्यासोबत एमओयू झालेला आहे त्यासोबत बाइंडिंग असतो.